केज शहराच्या महामार्गावर असलेल्या भवानी चौक अर्थात धारूर चौक एक अपघातीय क्षेत्र म्हणून आता ओळखलं जाऊ लागलेलं आहे। जवळजवळ महिन्यातून किंवा 15 दिवसाला एक वाहन या ठिकाणी धारूरच्या दिशेने येताना आपण बघू शकतोय तीव्र उतार असल्यामुळं हा जो समोरचा रस्ता आहे अत्यंत तीव्र उतार असल्यामुळं गाड्यांचं नियंत्रण या ठिकाणी ड्रायव्हरला राहत नाही आणि अर्थातच आपण बघू शकता या ठिकाणी सरळ येणारी वाहनं आज या ठिकाणी मोठी ट्रक अवजड वाहन जवळजवळ 8 ते 12 चाकी असलेलं अवजड वाहन या ठिकाणी सरळ नियंत्रित न झाल्यामुळं चालकाचं नियंत्रण न राहिल्यामुळं आपण बघू शकतोय या पेट्रोल पंपामध्ये सरळ समोरून ते वाहन घुसलेलं आहे आणि प्रचंड मोठं नुकसानही झालेलं आहे। नुकसान खरं तर अनेक वेळा ही वाहनं समोर आलेली आहेत। यापूर्वी जीवितहानी मोठी झाली नाही हे खरं तर सुदैव म्हणावं लागेल, परंतु सततचे अपघात या ठिकाणी होत आहेत। यासाठी केज नगरपंचायत असेल, केज पोलीस स्टेशन असेल यांनी आणि नागरिक या सर्वांनी बैठक घेऊन या चौकाबद्दल पुन्हा बांधणी केली पाहिजे, कारण हा चौक थोडासा एका बाजूला झाल्यामुळं केजकडून अंबेजोगाईकडे जाणारी वाहनं सरळ जात आहेत, कारण पलीकडल्या बाजूला टर्न घ्यायला त्यांना जागा नाही आहे, किंबहुना ते तिकडून जायला त्यांना असुविधा आहे, त्यामुळं सरळ जातात। हा एक त्यामुळं समोरून येणारी धारूरकडची जी वाहनं आहेत ते समोर एकमेकावर धडकण्याची शक्यता आहे। खरं तर नेहमी हे अपघात होत आहेत, तरीही अद्याप गावकऱ्यांनी म्हणा किंवा येथील प्रशासनानं फारशी गंभीर दखल घेतली नाही। आपण मागं बघू शकतो या पेट्रोल पंपात जे वाहन सरळ समोर आलेलं आहे, विशेष म्हणजे हे मोठी नाली या ठिकाणची आपण बघू शकतोय, हे मोठी नाली आहे। हा खरं तर एवढा खड्डा पार करून हे वाहन पुढं जाऊन अशा प्रकारे पलटी झालेला आहे। तर यामध्ये ठीक आहे रात्रीची वेळ होती त्यामुळं फारसं नुकसान झालं नाही, मात्र हे जर दिवसा असतं तर कदाचित अनेक लोकांचे जीव गेले असते। हे कळत नाही आहे, केज शहरामध्ये अधूनमधून या घटना घडत आहेत, मात्र खरं तर काही जीवितहानी मोठी झालेली नाही, त्यामुळं प्रशासनालाही गंभीरता नाही आणि इथल्या नागरिकांनाही नाही। जेव्हा कधी जीवित मोठी हानी होईल तेव्हाच कदाचित सर्वांचे डोळे उघडतील का असा प्रश्न आहे। आपण बघू शकता किती मोठं वाहन आहे आणि रात्रीचा वेळ होती, कदाचित या ठिकाणी गर्दी नव्हती, त्यामुळं लोक या ठिकाणी नसल्यामुळं जीवितहानी झालेली नाही आहे। हे वाहन सरळ आपण बघू शकता मागून धारूर रोडकडून सरळ आलेलं आहे। या चौकातून आपण मागच्या बाजूचा चौक बघताय। पुन्हा आम्ही या ठिकाणी सांगतोय की धारूर रोडहून येणारा उतार भवानी मंदिरापासून जो उतार आहे तो तीव्र स्वरूपाचा आहे, त्यामुळं असा एखादा गतिरोधक चालणार नाही। 3 स्लोप असलेले गतिरोधक, जिथं स्पीड कमी होईल वाहनाची असे गतिरोधक तिथं तयार करावं लागतं। खरं तर गतिरोधकाबद्दल आम्ही मागणी केलेली होती, मात्र उलट काल परवा पोलिसांचेच आम्हाला एक प्रकारे पत्र आलेले आहेत की शहरातील गतिरोधक काढून टाका म्हणून, कारण जी काही गतिरोधक आहेत त्यांच्यावर कसली मार्किंग केली जात नाही। आम्ही विनंती केली होती की गतिरोधकाअभावी काही अपघात होत आहेत, परंतु झालंय उलटं, गतिरोधक टाकल्यानंतर अपघाताची काही ठिकाणी संख्या बी वाढलेली, हेही खरं आहे। कारण ज्या उद्देशानं आपण गतिरोधक टाकले होते, उदाहरणार्थ शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर असेल किंवा जीवन शिक्षणच्या समोर असेल किंवा शिक्षक कॉलनीच्या पुढं असेल आणि पंचायत समितीच्या आणि तहसीलच्या आसपास जे गतिरोधक टाकलेले आहेत, त्यामुळं उलट जास्त अपघात झाल्याचं निदर्शनास आलं आहे। त्यामुळे शासनाचं असं मत आहे की हे काढून, कारण त्यावर पट्टे वगैरे मारण्याचं काम कोणीच करत नाही ना, यंत्रणा सांगते की हे गतिरोधक आमच्या नियमात बसत नाहीत। या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे एखादी बैठक करावी लागेल, तरच हा कायदेशीर प्रश्न सुटू शकेल। नसता एखाद्या दिवशी, ज्या दिवशी अनेकांचे जीव जातील त्या दिवशी केज प्रशासन आणि केजच्या जनतेचे डोळे उघडतील का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आपण बघू शकता हे वाहन सरळ मध्ये आलेलं आहे, अवजड वाहन आहे हे। पुन्हा आम्ही सांगतोय ही जर दिवसाची वेळ असती तर कदाचित या ठिकाणी जीवितहानी मोठी झाली असती, मात्र ही रात्रीची वेळ होती, कुणी नव्हतं येतं, म्हणून हे वाहन सरळ या ठिकाणी पशुपतीनाथ दांगट यांच्या पेट्रोल पंपामध्ये सरळ आलेलं आहे। तेही अलीकडच्या साईडला पडलं म्हणून पुढच्या बाजूला गेलं असतं तर कदाचित पेट्रोल पंपाच्या या केंद्राचंही या ठिकाणी खूप नुकसान झालं असतं, परंतु तसं झालेलं नाही। आपण बघू शकता हे वाहन आणि पलीकडे विशेष म्हणजे टँकर बी उभा होतं थोड्याच अंतरावर, मात्र हे सगळं वाचलेलं आहे। आपण बघू शकता याला लागूनच इथं टँकर उभा होतं, हे जर सरळ टँकरवरून येऊन धडकलं असतं तर कदाचित आणखीन काही
पेट घेऊ शकला असतं किंवा काही इथं होऊ शकलं असतं, अनर्थ घडू शकला असता. थोडक्यात एवढंच सांगायचं आहे, या चौकाचं आता पुनर्बांधणी करावी लागेल, जेणेकरून वाहतूक सुरळीत होऊ शकेल. येणाऱ्या जाणाऱ्यांना या चौकाची जाणीव होईल. पलीकडल्या बाजूला येणाऱ्या लोकांना अलीकडून कोण जाणार येणार काहीच कळत नाही आहे. मात्र हे अंदाजे सगळं चाललेलं आहे. जोवर चाललेलं आहे तोवर ठीक आहे, पण एक दिवस याचे गंभीर परिणाम केजला भोगावे लागू शकतील. यासाठी पुन्हा मी या व्हिडिओद्वारे विनंती करतो आहे केजच्या प्रशासनाला, नगरपंचायत असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा केजच्या नागरिकांना ज्यांची जबाबदारी आहे केज चालवण्याची, त्या सर्वांनी या बाबीकडे लक्ष द्यावं. पुन्हा असे अपघात होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नसता केजला एका मोठ्या जीवितहानीला सामोरं जाऊ लागू शकतं. आपण पाहू शकतो हा तीव्र उतार आहे. भवानी मंदिरापासून खाली भवानी चौकाकडे येताना हा तीव्र उतार आपण बघू शकता. मोठ्या गाड्यांना कधीकधी वेग नियंत्रित होत नाही आहे आणि अनावधानानं जे नवीन चालक असतात त्यांना एकदम टर्न घ्यायचं माहिती नसल्यामुळं किंवा रात्रीच्या वेळी कदाचित झोपेत असल्यामुळं म्हणा, कोणतंही कारण असू शकेल, ते वाहनधारक सरळ समोर येतात या मार्गानं आणि कदाचित आपण बघू शकतो आहे इथून या ठिकाणी आपण रात्रीचा हा अपघात बघू शकता. ही गाडी पुढं गेलेली आहे आणि एवढा इथं खड्डा आहे. खरं तर मध्यंतरीच्या बाबतीत नाली आहे. ही नाली पार करून आपण बघू शकता ही गाडी पलीकडल्या बाजूला जाऊन पलटी झालेली आहे. या गाडीचा वेग किती असेल आणि कशा प्रकारे ही खोदून निघाली जागा आपण बघू शकता. ही जागा या ठिकाणी या गाडीच्या गतीनं जी गाडी समोर आलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो. मी आत्ता आपल्याला म्हटलं की या गाड्या सरळ येत आहेत. कदाचित वाहन चालकांना जेव्हा माहीत नसतं की पुढं रस्ता अचानक त्यांना वळायचं आहे. आणि इथं आणखी एक गोष्ट मी आपल्याला लक्षात आणून दिली, ते बघू शकता. हे धारूरून येणारी गाडी आहे आणि या गाड्या अलीकडच्या बाजूनच या थांबलेल्या जे दिसतात आपल्याला पलीकडच्या, खरं तर या उजव्याच बाजूनं पुढं निघालेले आहेत. कारण यांनी खरं तर पलीकडल्या बाजूनं टर्न करून अंबेजोगाईकडे जायला पाहिजे, परंतु त्यांना तिथं जागा नाही आहे त्या वाहनधारकांना. त्यामुळं अंबेजोगाईकडून येणारी वाहनं आणि केजकडून अंबेजोगाईकडे जाणारी वाहनं या चौकातून एकाच दिशेनं किंवा एकाच बाजूनं पुढे जातात. म्हणून या ठिकाणी गतिरोध आपण बघता. आता आपण या ठिकाणी बघू शकताय पलीकडून धारूरकडून येणारी वाहनं आणि ही अंबेजोगाईला सरळ जाणारी वाहनं. खरं तर या अंबेजोगाईकडे जाणाऱ्या वाहनांनी वळसा घालून पलीकडल्या बाजूला जायला पाहिजे, जसं ही गाडी पलीकडून धारूरकडे चाललेली, परंतु तसं होताना दिसत नाही आहे. ही नियंत्रित वाहतूक पोलीस प्रशासनानं करणं खूप गरजेचं आहे. या चौकाची एक समस्या आहे. आपण बघू शकतो याच्यावर जे हायमासचे लाईटिंग केलेली आहे, बल्ब, त्या ठिकाणी कधी ते कार्यान्वित नसतात असं या भागातील नागरिकांचं म्हणणं आहे. याच्यावर लाईटिंग नसते त्यामुळं खालची परिस्थिती अनेक वेळा चालकांच्या लक्षात येत नाही. इथं लाईट असणं हे नगरपंचायतनं थोडं लक्षात घ्यावं. तसं तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातसुद्धा मोठे जे बल्ब आहेत ते अजिबात कार्यान्वित नसतात. कधीतरी सांगून एखाद्या वेळेस होतात. हे तक्रार नाही आहे, हे आपल्या गावाचं वैभव आहे. हे खरं तर संबंधित यंत्रणांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. केवळ कुणीतरी बोलतंय असं समजून सोडून द्यायची गरज नाही. तक्रारी करायला गेलं तर हजारो होतील, परंतु तक्रारी जनता करत नाही आणि कुणी करत नाही. संबंधित यंत्रणाने आपलं भाग्य समजावं की लोक जीवित नाही आहेत, कारण भौतिकदृष्ट्या जीवित नाही आहेत. जरी ते चालत बोलत असले तरी कधी हक्कासाठी न्यायासाठी या यंत्रणाकडे जात नाहीत. इकडे बघू शकता याच महामार्गावर अंबेजोगाईकडे जाताना जो रस्ता दुभाजक आहे डिवायडर, तो डिवायडर दिसत नाही. आपण बघू शकता ज्या ठिकाणी गाड्या पार्क आहेत CNGसाठी त्याच्या अलीकडल्या बाजूला तो दिसत नाही आहे. तो दिसत नसल्यामुळं अनेक वेळा त्याच्यावर वाहनं धडकत आहेत, मात्र त्याच्याकडेही कुणाचं लक्ष नाही. संबंधित कंपनी जी आहे जिनं हे रस्ता बांधलेला आहे तिला तर कसलंच केस शहराबद्दल काही देणं घेणं नाही आहे. एक ठिकाणी टोल नाका केलेला आहे, पैसे वसुली सुरू आहेत, मात्र केज शहरात ना फुटपाथ आहे ना अशा समस्या आहेत. जिथं तिथं जीव घेण्या समस्या जशाच तशा सोडून मग जिथं डिवायडर सुरू होतो आहे तिथं एखादा इंडिकेटर लावावं की इथं डिवायडर आहे म्हणून, किंवा रस्ता दुभाजक आहे असं तिथं स्पष्ट व्हायला पाहिजे. पण इथं केज शहरात असं दिसत नाही. अनेक ठिकाणी ही समस्या आहे जिथं या समस्येमुळं वाहनांना ते ठिकाण न दिसल्यामुळं कदाचित ते रात्रीच्या वेळी धडकत आहेत. जे नवीन वाहन चालक प्रवास करतात त्यांची वाहनं कदाचित रस्त्याची माहिती नसल्यामुळं ते सरळ रस्ता कुठून नेमका
डिवायडर सुरू होतं हे त्यांना माहीत नसतं, त्यामुळे त्यांची वाहनं धडकताना दिसतात. एकूणच केज शहरातील या वाहतूक समस्येची एकदा मोठी बैठक घेऊन एकदा सोडवणूक करणं खूप गरजेचं आहे.